मुंबई महापालिकेतील सत्तांतरानंतर नव्या नेतृत्वाने शहरातील प्रकल्पांना वेग देण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भूपेंद्रभाई पटेलांकडे एक मोठी मागणी केली आहे। आता त्यांनी पत्रात नेमकी काय मागणी केली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि त्याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर विषय असा आहे की जर तुम्ही मुंबईकर असाल तर तुम्हाला माहित असेल, मुंबईतील भायखळ्याच्या वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात म्हणजेच राणीच्या बागेत गेल्या 4 वर्षापासून सिंहाची वाट पाहिली जाते आणि हाच मुद्दा आता नव्या महापौर रितू तावडे यांनी गंभीरपणे हातात घेतला असून त्यांनी थेट गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांना पत्र पाठवून 2 जोड्या आशियाई सिंहांची मागणी केली आहे। गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील सिंहांची जोडी मिळावी यासाठी महापौरांनी त्यांच्याकडे विनंती केली आहे। राणी बागेच्या इतिहासात शेवटची सिंहीण जिमी 2014 मध्ये मरण पावली। तेव्हापासून इथे सिंहांचा अभाव आहे। 2019 मध्ये गुजरात झू प्रशासनाने मुंबईला 2 नर आणि 2 मादी सिंह देण्याची मंजुरी दिली होती, पण बदल्यात झेब्रा द्यायचं होतं। मुंबईत झेब्रा आणण्यासाठी 80 लाख रुपयांचा टेंडर निघाला, पण तो रद्द झाला आणि ती योजना अडकली गेली। आता महापौर तावडे यांनी पुन्हा मुद्दा उजेडात आणला असून पत्रात असं लिहिलंय की गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालय जुनागड या ठिकाणाहून आशियाई सिंह मुंबईतील प्राणी संग्रहालयासाठी उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे। मुंबईतील वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय हे शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक आणि विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात। त्यामुळे प्राणी संग्रहालयातील जैवविविधता वाढवण्यासाठी तसेच पर्यटकांना अधिक आकर्षित करण्यासाठी आशियाई सिंह उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं महापौर रितू तावडे यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय। तसेच गुजरात सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। एवढंच नाही तर सिंहांच्या बदल्यात मुंबईकडून गुजरातला पेंग्विनची जोडी किंवा इतर कोणतेतरी पक्षी देण्याची तयारी आहे असं त्यांनी सांगितलंय। दरम्यान तावडे यांनी पत्र पाठवल्यानंतर बीएमसी अधिकाऱ्यांना त्याचा फॉलोअप करण्याचे निर्देश दिले। गुजरातकडून सकारात्मक प्रतिसाद येण्याची शक्यता आहे, कारण आधीच मंजुरी झाली होती। मात्र प्राण्यांच्या देवाणघेवाणीत केंद्रीय नियम पाळावे लागतील आणि आंतरराष्ट्रीय प्राण्यांसाठी परवानग्या हव्या असतात। परिणामी ही घटना मुंबईच्या पर्यटनाला नवं बळ देईल असं तावडे यांचं म्हणणं आहे। मुंबईकरांसाठी वन्यजीवांचा अनुभव सोपा आणि मजेदार व्हावा असं या पाठवलेल्या पत्रात नमूद केलंय। त्यामुळे आता मुंबईच्या राणीबागेत सिंहाची डरकाळी लवकरच कधी ऐकू येईल हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।